Okay, welcome my dear students, and we are going to learn today our next topic, that is 2.4, an epitome of courage. The pronunciation is epitome of courage. Okay, so this is the lesson based on famous scientist स्टीफन हॉकिन्स यांच्यावर हा धडा अवलंबून आहे. स्टीफन हॉकिन्स हे सायंटिस्ट होते ज्यांनी विश्व उत्पत्ती कशी झाली याच्याबद्दल शोध लावले होते आणि त्यांच्या लाईफ स्टोरीवर हा लेसन आधारित आहे, ॲन एपिटमी ऑफ करेज. सो वी आर गोइंग टू स्टार्ट दिस लेसन टुडे अँड आय होप दॅट यू विल अंडरस्टँड इट बेटर. तुम्हाला लवकर लक्षात येईल आणि फक्त 4 पॅसेजचा हा लेसन आहे. आपण 4 पॅसेजमध्ये हा लेसन डिवाइड करणार आहोत. सो वी आर गोइंग टू स्टार्ट दिस सून. So an epitome of courage, there is a warming up session. या लेसनचा आपण वॉर्मिंग अप अवश्य घेऊया, कारण दिस इज क्वाईट इन्स्पायरिंग लेसन फॉर अस, फॉर ऑल द स्टुडंट्स. सो shall we start with this new chapter that is epitome of courage. Now here एक सेंटेन्स दिलेलं आहे, a strange truth. एक स्ट्रेंज ट्रूथ तुम्हाला इथे दिलेलं आहे, दॅट इज हँडिकॅप्ड आर दोज. हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, दॅट इज हँडिकॅप. आपण कोणाला म्हणतो हँडिकॅप? ज्याला जो अपंग असतो बॉडीली, ज्याचे अवयव काही काम करत नाहीत त्याला आपण अपंग म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला हँडिकॅप म्हणतात. आता मराठीमध्ये त्याला दिव्यांग असा शब्द आलेला आहे. या लोकांनासुद्धा जीवनामध्ये जगण्याची आपण तेवढीच संधी आहे. ते आपल्यासारखंच नॉर्मल पद्धतीनं जीवन जगू शकतात, पण सोसायटी जी आहे ती त्यांना ॲक्सेप्ट करत नाही. दॅट्स वाय दे आर गोईंग बियॉन्ड द लेवल. एका लेवलच्या ते पाठीमागं जातात आणि मग नॉर्मल लोक त्यांना पुढे येऊ देत नाहीत. बट एक सेंटेन्स फार छान आहे बघा तुमच्या पुस्तकामध्ये, हँडिकॅप्ड आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस. रिफ्यूज आणि टू टेक अप द चॅलेंज. ना आपण या वाक्याचा जर नीट अर्थ बघितला तर आपल्या लक्षात येईल की आपण कुणाला हँडिकॅप म्हणायचं? ते की जे रिफ्यूज करतात, म्हणजे नकार देतात, ते ॲक्सेप्ट करत नाही. काय ॲक्सेप्ट करत नाही? चॅलेंज. त्यांच्या लाईफमधली चॅलेंज ते ॲक्सेप्ट करत नाहीत. एखादी चॅलेंज आपल्या लाईफमध्ये आल्यानंतर आपण ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. लाईफ इज नॉट दॅट ऑल द थिंग्स आर व्हेरी इझी फॉर यू. सगळ्या गोष्टी सहज आपल्या लाईफमध्ये होतील असं नाही. So you should accept the challenges in your life. So strange truth it is that handicapped are those who refuse to take up challenges even with all their senses. असे लोक, त्यांना हँडिकॅप म्हणा ज्यांचे चॅलेंज स्वीकारण्याची तयारी नाही. त्यांचे सगळे सेन्सेस जरी चांगले असले तरी. 5 सेन्स ऑर्गन्स आहेत आपल्याला, आईज, इयर, नोज, टंग आणि स्किन. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, तुम्हाला विज्ञानामध्ये आहेत. सो असे लोक ज्यांना सेन्सेस नाहीत. सो यू हॅव दीज 5 सेन्स ऑर्गन्स. यू कॅन सी विथ दीज 5 सेन्स ऑर्गन्स इफ दीज पीपल आर नॉट ॲक्सेप्टिंग द चॅलेंज, ते जर जीवनामध्ये चॅलेंज ॲक्सेप्ट करत नसतील, देन दे आर हँडिकॅप्ड. सो विथ ऑल देअर सेन्सेस अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन. नवीन वर्ड आहे तुमच्यासाठी, फिजिओलॉजी. Physiology is the new word for you. Physiology means related with body. So त्यांची बॉडीली कंडिशन जर चांगली असेल आणि तरीही ते चॅलेंजेस ॲक्सेप्ट करत नसतील, देन दे आर रिअली हँडिकॅप. तुम्ही तसे आहात का चेक करून घ्या. सो व्हॉट यू शुड हॅव इन युअर माइंड, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये व्हॉट यू शुड हॅव, यू शुड ॲक्सेप्ट एनी टाईप ऑफ चॅलेंजेस. जीवनामधले काही चॅलेंजेसचे चित्र इथे तुम्हाला दिसतात, आपल्याला ह्या चॅलेंजेसला स्वीकारावं लागतं. सो यू शुड गो विथ दिस चॅलेंजेस इन युअर लाईफ. नाउ विल मूव ऑन टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी विच इज गिवन इन चिट चॅट. There are pleasant and polite ways of referring to people with physical and mental disabilities. Fill in the table below. काही प्लिझंट आणि पोलाईट वेज आहेत या लोकांना आपण हे करण्याचे. प्रिव्हियसली यूज्ड टर्म काय होती आणि आता नवीन पोलाईट टर्म्स आलेली आहे. म्हणजे पहिलं आपण त्यांना मूकबधीर वगैरे म्हणत होतो, आता नवीन काही टर्म्स आल्यात त्या फाइंड आउट करा. इथं तुम्हाला टेबल दिलेला आहे आणि रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. रायटिंग स्किलमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करूया. सो आय थिंक दॅट दिस इज द गुड इंट्रोडक्शन. आणि या इंट्रोडक्शनसोबत आपण आता सुरुवात करतो आहे स्टीफन हॉकिन्स यांच्या जीवनावर आधारित ॲन एपिटमी ऑफ करेज हा लेसन.
स्टीफन हॉकिंग्सचं लाईफ नेमकं कसं होतं काय नाही, त्यांनी काय केलं, दिस इज द इंट्रोडक्शन. नाऊ इफ यू लुक ॲट द लेसन, देर इज अ फर्स्ट पॅरेग्राफ इन द ब्रॅकेट. सो इट इज नॉट इन्क्लुडेड इन पॅरेग्राफ. परीक्षेमध्ये ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. दिस इज जस्ट फॉर इंट्रोडक्शन. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेस. प्रत्येकामध्ये काही वीकनेस असतात, म्हणजे कमजोरी आपण त्याला म्हणतो. सो वी टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेस. आणि मग एखादं काम जर आपल्याला आलं नाही, देन वी जस्ट लुक आफ्टर वी जस्ट टेक द हेल्प. आपण हेल्प घेतो या वीकनेसची आणि या वीकनेसलाच हाताला धरून आपण आपली जी कमजोरी आहे ती लपवतो. वीकनेस असेल किंवा डिसॅबिलिटी असतात किंवा हँडिकॅप असेल, और मोर्न मीन्स फील सॉरी फॉर. काही वेळेला आपल्याला सम थिंग्स आर देअर इन युअर लाईफ, दे आर बेटर बट वी फील सॉरी की मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही. आय हॅव नॉट, मेरे पास बंगला नाही, गाडी. देन द थिंग्स विच वी आर हॅविंग अराउंड अस. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात, इतरांना ज्या असतात, सोनं आहे, पैसा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात. सो वी हॅव टू थिंक अबाउट दिस अँड वी शुड नॉट मोर्न ऑर फॉर दॅट. मीन्स वी शुड नॉट फील सॉरी फॉर दॅट. सो ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, पूर्ण लाईफ जे आपली असते त्या पूर्ण लाईफमध्ये आपण या गोष्टीसाठीच मोर्निंग करतो, म्हणजेच फील सॉरी. अपेक्षा हे दुःखाचं कारण असतं. डिझायर इज द कॉज ऑफ सॉरो. सो वी शुड नॉट डू दिस. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so in spite of suffering from a very rare and dreaded disease. त्यांना जो एक डिसीज होता, ड्रेडेड म्हणजे भयानक असा शब्द येतो, ड्रेडेड. एक भयानक असा डिसीज त्यांना होता आणि या डिसीजला असतानासुद्धा ही वॉज नॉट ड्रेडफुल आपण म्हणतो किंवा ड्रेडेड. सो वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, शतक या शतकामधला, डिड नॉट डू सो इन स्पाईट ऑफ. इन स्पाईट ऑफ म्हणजे जरी अशी गोष्ट असली तरी. इन स्पाईट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, डॉक्टर हॉकिंग continued his research undaunted, means without any disturbance, without any stop. He was researching throughout his life. He was not mourning, they feel sorry नव्हते करत. He was researching the things. So his exemplaryचा meaning तुमच्या पुस्तकात दिला लेफ्ट साईडला. worth of imitation and admirable, means you can imitate असा शब्द आहे तो. imitation ज्वेलरी असते, imitate. What is the spelling? Imitation. So imitate. So you can imitate that people, you can admire those people, those who अशा व्यक्तींना आपण इमिटेट करतो, कॉपी करायला पाहिजे जे त्यांच्या लाईफमध्ये ज्यांनी दे हॅव डन समथिंग डिफरंट. सो हिज एक्झम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू आवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती. त्यांची जी परिस्थिती होती बॉडीली, ही वॉज सफरिंग फ्रॉम अ ड्रेडेड डिसीज, तरी पण त्यांनी हाल सोडले नाहीत आणि रिसर्च कंप्लीट केलं. त्यांच्या आयुष्यभर त्यांनी रिसर्च केलं. सो विल स्टार्ट विथ द फर्स्ट पॅसेज. सो यू कॅन जस्ट गो थ्रू द फर्स्ट पॅसेज. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, you can see the picture of Galileo. Galileo यांच्या जन्मानंतर बरोबर 300 वर्षांनी काय झालं, एक गोष्ट घडली आणि डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन. लंडनमध्ये ऑक्सफर्ड इथं त्यांचा जन्म झाला आणि दॅट वॉज द डे 8th day ऑफ जानेवारी, म्हणजे 8 जानेवारी 1942ला. बरोबर. लिटिल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. या शतकातला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ होईल असं त्यांच्या आईवडिलांना माहिती नव्हतं. कोणालाच माहीत नाही. आता तुम्ही काय करताय, यू आर इन 10th स्टँडर्ड. सो वी डोंट नो, आपल्याला माहीत नाही की यू आर गोइंग टू अचीव समथिंग. You will be a doctor, or you will be an engineer, or a scientist, or something else. Astronaut होऊ शकता, काही होऊ शकतं. Lots of professions, lots of jobs, opportunities,
and lots of things are there around you. So you can do these all things. Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on 8th January 1942, and his parents were not knowing that he is going to be the greatest scientist of this century. So we'll move on to the next. And neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. Soar up. Soar up म्हणजे उडणे. जसं लाईट पूर्ण नेचरमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये पसरलेला असतो, तसं त्यांचं मन हे सगळीकडं उडेल असं वाटलं नव्हतं. Nobody was knowing that his mind will fly everywhere. So nobody was knowing this. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. He would be the very means exactly ज्याला फॉलो करता येईल असा आपण त्याला म्हणतो. He would be the, that is Stephen Hawking, who will be the what we can say epitome of courage. ज्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे, ज्यांना इमिटेट केलं पाहिजे, इमिटेशन असं त्यांचं केलं पाहिजे, असा व्यक्ती होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. सो दिस वॉज द इंट्रोडक्शन ऑफ हिज बर्थ. त्यांचा जन्म कसा झाला, काय नाही, कुठं झाला, हे सगळं ह्या पॅरेग्राफमध्ये. नाव करेज इज अ वंडरफुल थिंग, व्हेरी वंडरफुल थिंग. करेज, यू शुड बी करेजियस. करेज, धाडस. You should be courageous. Courage is a wonderful thing and you should have this in your life. So courage is a wonderful thing. It is that quality which makes people not lose heart. You should not lose heart. याच्यावेळेस तुम्हाला वाटतं की माझं मन उदास नाही झालं पाहिजे, मला प्रत्येक गोष्ट करता आली पाहिजे, मला अभ्यास करता आला पाहिजे, मला खेळात भाग घेता आला पाहिजे, मला माझं रिझल्ट पण चांगला आणता आला पाहिजे, माझ्या फॅमिलीसोबत मला वेळ घालवता आला पाहिजे. सो इफ यू वॉन्ट दीज ऑल थिंग्स देन यू नीड टू हॅव करेज. तुमच्या जीवनामध्ये अनेक चॅलेंजेस येतील, त्या चॅलेंजेससुद्धा तुम्हाला फेस करायच्यात, त्यालासुद्धा तुम्हाला करेजची गरज आहे. सो पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ ग्रेट क्लॅमिटी. खूप क्लॅमिटीज येतात आजूबाजूला, नॅचरल क्लॅमिटीज असतात, फॅमिली क्लॅमिटीज असतात. क्लॅमिटीज म्हणजे प्रॉब्लेम्स असतात जे आपल्या आजूबाजूला सतत येतात. कोणी घरातलं आजारी पडू शकतं, कोणी मरू शकतं, किंवा आपण आजारी पडू शकतो, आपल्याला अचानक काहीतरी होतं. जसं आता सगळीकडं आपल्या ह्या गोष्टी आहेत तर आजूबाजूला घडतं. त्या सगळ्या गोष्टींचा सामना करेजियसली करण्यासाठी यू शुड बी व्हेरी करेजियस. सो it would be not be an exaggeration to say that, म्हणजे अतिशयोक्ती म्हणतो आपण त्याला, exaggeration असा शब्द येतो. यू कॅन सी द स्पेलिंग ऑल्सो, exaggeration. सो अतिशयोक्ती म्हणता येणार नाही ही. it will be not an exaggeration to say, it would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend, त्यांना म्हणलेलं of cosmology. What is cosmology? What is cosmology? Do we know what is cosmology? So we can see that very easily, cosmology. So that is what we should know. Cosmology. What is cosmology? So now what is cosmology? It's a study of origin and development of the universe. Study. It's a study. Biology, okay, physiology. So like that, cosmology. Study of what? Study of origin. तुमच्या पुस्तकातलाच मीनिंग लिहितोय मी. स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट. स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स म्हणजे आपण त्याला विश्व म्हणतो. विश्वाचं ओरिजिन म्हणजे उगम कसा झाला आणि त्याचा विकास कसा झाला, उत्पत्ती आणि विकास यांचा अभ्यास करणं, दॅट इज नोन ॲज कॉस्मॉलॉजी. जे ह्याचा अभ्यास करतात त्यांना कॉस्मॉलॉजिस्ट म्हणतात. तर ते एक लक्षात ठेवा. हिस्ट्रीचा अभ्यास करायचा असेल तर हिस्टोरियन झाला तुम्ही, तसं. So is the cosmology, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. ह्या दोन गोष्टी त्यांच्याकडे होत्या. करेज होतं आणि होप. या दोन गोष्टी जर तुम्ही लाईफमध्ये मिळवल्या, धाडस
आणि काहीतरी करून दाखवायची इच्छा आपल्यामध्ये असली पाहिजे आणि होप दॅट आय कॅन डू बेटर वन डे. मी एक दिवस खूप छान काम करेन आणि मी त्याच्यासाठी मेहनत घेत आहे कंटिन्युअसली हा शब्द आहे. आज घेतली 10 दिवसांनी असं नाही. म्हणजे आज व्यायाम स्टार्ट केला आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी केला तर यू विल ग्रो लाईक धिस. सो यू शुड नॉट डू दिस. सो ॲन ॲव्हरेज एक्सेप्ट हिज माइंड. त्यांचं जे माइंड होतं त्यांचं जो ब्रेन होता दॅट माइंड वॉज गुड. देर वॉज नो प्रॉब्लेम इन हिज माइंड. म्हणूनच ते एवढे लिव्हिंग लेजंड झाले. बट हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. पण त्याची जी होल बॉडी होती ती व्हीलचेअरलाच बांधली होती. ते उठू शकत नव्हते. यू कॅन सी द पिक्चर ऑल्सो. ही वॉज स्टक्ड इन टू व्हीलचेअर. थँक्स टू अ क्रुअल क्विर्क फेट अनएक्सेप्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. अचानक त्यांच्या लाईफमध्ये जे काही घडलं त्याच्यामुळं ह्यांची अवस्था अशी झाली. अँड येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. तरी पण ते या सेंचुरीचे ग्रेटेस्ट सायंटिस्ट होते. सो वी आर गोईंग अहेड नाव. ॲन ॲव्हरेज चाइल्ड. आता आपल्याला कळालं. आता जन्मतःच कोणी हुशार नसतं. आपल्याला मेहनत घेतल्यानंतर हुशार होता येतं. सो प्रत्येकजण हा एक ॲव्हरेज चाइल्ड असतो. तुम्हीसुद्धा असाल किंवा नसाल. पण जर तुम्ही ॲव्हरेज चाइल्ड असाल तर ॲन ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. नॉर्मल टीनेजरसारखा म्हणजे तुमच्यासारखाच तो मोठा झाला. फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. या 2 गोष्टी त्यांना आवडत होत्या, म्युझिक आणि मॅथमॅटिक्स. ही वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ म्हणजे ची आवड असते. त्यांना आवड होती कशाची? म्युझिकची आणि मॅथमॅटिक्सची. सो ॲन ॲव्हरेज चाइल्ड होते ते. फुल ऑफ मिस्चिफ, भरपूर खोड्या करायचे, मिस्चिफ करायचे. अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्यांच्या वडिलाची इच्छा होती की त्यांनी मेडिसिनचा अभ्यास करावा, म्हणजे डॉक्टर वगैरे व्हावा. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. पण तरी ते काय झालं, त्यांचा जो कल होता, आवड जी होती ती मॅथमॅटिक्स असल्यामुळं ते कंटिन्युअसली मॅथमॅटिक्सचाच अभ्यास करत होते. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. ॲट दॅट टाईम म्हणजे आपण त्याला 42 पासून जर पुढं धरलं तर 10 इयर्स म्हणजे 55 वगैरे. त्या काळामध्ये मॅथमॅटिक्सचा कोर्स ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नव्हता. सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. म्हणून मग त्यांनी काय ठरवलं की आपण काय करू आता, मॅथमॅटिक्सच्या ऐवजी फिजिक्सचा अभ्यास करू. ह्याचं कोर्स अवेलेबल होते तिथं. सो दिस इज आवर फर्स्ट पॅसेज. नाऊ विल मूव ऑन टू द नेक्स्ट पॅसेज. ॲट द एज ऑफ. इथून आपला दुसरा पॅसेज सुरू होतो. ॲट द एज ऑफ. तिथून ते व्हीगरपर्यंत आहे तो. व्हीगर. ओके. Now we are going to move on to the next passage, that is second passage, and this passage will start from at the age of पासून ते vigor या word पर्यंत आहे. So you can go to the passage second. आपण पहिल्या पार्टमध्ये 2 पॅसेज बघणार आहोत आणि दुसऱ्या पार्टमध्ये 2 पॅसेज. अशा प्रकारे आपला हा लेसन 2 पार्टमध्ये आपण बघणार आहोत. सो यू कॅन अंडरस्टँड इट बेटर. ॲट द एज ऑफ 17 वर्षाचे स्टीफन हॉकिंग्स असताना स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. 17 वर्षाचे असताना त्यांना असं लक्षात आलं की आपण थोडंसं क्लमझी होतो. क्लमझी, यू कॅन गेट द वर्ड क्लमझी. क्लमझी मीन्स ॲक्वर्ड, इनकॉम्पिटंट, म्हणजे जो कॉम्पिट करू शकत नाही इतरांशी, त्याला आपण इनकॉम्पिटंट म्हणायचं. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स. आणि त्यांना असंही लक्षात आलं की आपण बऱ्याच वेळेला पडतोय खाली. फॉर नो रिझन, म्हणजे काही कारण नाही आणि आपण पडतोय. असं जर तुमच्या लाईफमध्ये झालं, चालता चालता तुम्ही अचानक पडायला लागलात, काहीच कारण नाही, तुम्ही आजारी नाही आहेत, काही नाही, अचानक पडायला लागलात तर काय होईल. दिस प्रिप्लेक्स्ड मीन्स फुल ऑफ डिफिकल्टी किंवा कन्फ्युज्ड.
ह्यामुळे ते कन्फ्यूज झाले. दिस प्रिप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आपल्याला असं काही झालं की आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडं, हे जे फॅमिली डॉक्टर्स असतात हे फॅमिली डॉक्टर खूप छान प्रकारे समजून सांगतात, त्यांच्याकडे आपण जातो. हू डायग्नोज्ड हिम, म्हणजे त्यांनी त्याला तपासलं. यू कॅन सी इन द पिक्चर. डायग्नोज्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम एन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. त्याचं नाव होतं ALS किंवा LOU, गेरिग्स डिसीज, दॅट ॲफेक्ट्स द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम सायन्समध्ये तुम्हाला आहे, आपण त्याला मज्जासंस्था असं बहुतेक म्हणतो. आणि यू कॅन सी द पिक्चर ऑफ नर्वस सिस्टीम. ही जी नर्वस सिस्टीम असते, ही नर्वस सिस्टीम आपल्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करते. दारू पिलेला माणूस काय होतो, बॅलन्स त्याचं जातं, कारण त्याच्या नर्वस सिस्टीमवर प्रॉब्लेम येतो. तुमची ही नर्वस सिस्टीम जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं त्याचं आपल्याला माहितीसुद्धा मिळू शकते. सो ALS or LOU, Gehrig's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. कारण ही सगळ्यात महत्त्वाची सिस्टीम आहे आपल्या बॉडीमधली, जी आपल्या बॉडीला इरेक्ट म्हणजे उभा राहण्यासाठी मदत करते आणि म्हणून आपण उभा राहू शकतो. पण ही जर नर्वस सिस्टीममध्ये प्रॉब्लेम झाला तर आपले मसल्स जे आहेत त्या मसल्समधली पॉवर निघून जाते. सो स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. He recollects that his handwriting would send his teacher into fit of frenzy. त्यांची जी आता मसलवर कंट्रोल नसल्यामुळे, आता मी हा खडू पकडलेला आहे, हा का पकडू शकतो बिकॉज आय कॅन कंट्रोल. असं माझा हात होतोय का, खडू जातोय का नाही, आय कॅन कंट्रोल इट, आय कॅन होल्ड इट आपण त्याला म्हणतो. आय कॅन राईट व्हेरी इझिली, नाही तर असं झालं असतं माझं, असा हात झाला असता बरोबर. सो हिज हँडरायटिंग ही वॉज नॉट एबल टू राईट इन अ गुड वे. सो त्याचे टीचर होते फिट ऑफ फ्रेंजी, ग्रेट अनॉयन्स त्यांना यायचा, राग यायचा, और रेग म्हणजे 2 वर्ड मिनिंग दिलेले आहेत. So says that even as a child his muscle coordination was not good and his teacher were into a fit of frenzy. Nor was he inclined towards sports. हँडरायटिंग नाही म्हणून अभ्यास नाही, टीचर्स व्यवस्थित शिकवत नव्हते, खेळता पण त्यांना येत नव्हतं, त्यांना एक लांब बसावं लागायचं. नेव्हरदिलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू मीन्स अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज. आयुष्यामध्ये असं काही घडलं की अचानक आपल्याला धक्का बसतो, असाच धक्का त्यांना पण बसला. अँड व्हॉट हॅपन, हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. डॉक्टरने सांगितलं की अशा अवस्थेमध्ये असं डिसीज असताना ते किती वर्ष पृथ्वीवर राहू शकतील, वी डोंट नो. सो द प्रोग्नोसिस मीन्स फोरकास्ट, भविष्य आपण त्याला म्हणतो, ऑफ ए फ्युचर हेल्थ कंडिशन, दॅट इज प्रोग्नोसिस. द प्रोग्नोसिस वॉज बॅड, म्हणजे फ्युचर जे होतं बॉडीचं दॅट वॉज व्हेरी बॅड. अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू सो मच. वी कांट डू, हम कुछ नहीं कर सकते, अब जो भी है भगवान के हाथ में. सो पिक्चरमध्ये बघितलं असेल हा डायलॉग. सो अनडॉन्टेड मीन्स नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्युन्स. भीती वाटल्यानंतर माणूस काय करतो, ही गेट्स इन डिप्रेशन. तो डिप्रेशनमध्ये जातो, काम करता येत नाही, भीती नाही वाटली पाहिजे. इफ यू हॅव एनी डेंजर फेस इट करेजियसली, म्हणून तर म्हणलं एपिटमी ऑफ करेज. ओके. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to Jane Wiley. Hawking says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. ते म्हणले मी म्हणजे आपल्याला थोडं वेगळं वाटेल, पण ते म्हणाले की या स्टेजला मी माझं जीवन खूप छान जगत आहे. आय एम व्हेरी हॅपी. आपण कशात आनंद मानायचा, दॅट बिलॉंग्स टू अस, आपल्याजवळ आहे ते. म्हणजे दुःख तर भरपूर आहे, यू मीन्स एव्हरीवन इज सॅड, बट वी शुड फाइंड आउट इन सॅडनेस can we get the happiness. So can we do this? This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. नवीन उत्साह, नवीन एनर्जी घेऊन त्यांनी त्यांचा रिसर्च कंप्लीट केला. अँड दिस वॉज द सेकंड पॅसेज. I hope that you will just copy, you will just imitate Stephen Hawking आणि तुम्ही ह्यांची कॉपी कराल and you will learn it better. You will not lose the courage when you will have to face danger. So thank you very much for listening and watch this video once again and I hope that you will do very nice understanding with this lesson.
आणि ॲज युजल सो शेअर करा हा व्हिडिओ. बरेच मित्रांना हा माहिती नसेल चॅनल तर सांगा त्यांना आणि त्यांनाही शेअर करा. यू कॅन गो विथ दिस टेक्स्ट. थँक्यू.